हाय मित्रांनो, नमस्कार. मी आहे आपल्या निफाड तालुक्यातील कामाख्या देवी मंदिर येथे. निफाड तालुक्यामधील जे धारणगाव खेडे गाव आहे मित्रांनो, येथे हे कामाख्या मंदिर आहे. जे हे मंदिराचं कामच खूप दिवसाचं चालू होतं मित्रांनो. आज हे मंदिराचं काम संपूर्ण जवळजवळ झालेल्या स्थितीत आहे. तुम्ही पाठीमागे बघू शकता. अतिशय जबरदस्त असं हे मंदिर, कामाख्या देवीचं मंदिर, महाराष्ट्रातील पहिलंच मंदिर आहे आपण म्हणू शकतो कामाख्या देवीचं. त्यानंतर आसाममध्ये हे मंदिर आहे. हे मंदिर जे आपण पिलर वगैरे वापरले मित्रांनो, म्हणजे खांब, ते 111 खांबावरती हे संपूर्ण मंदिर उभं आहे. आणि ह्या मंदिराची रचना फक्त कामाख्या देवीचं मंदिर नसून महादेवाची पिंड वगैरे आणि नंदी वगैरे पण आहे. त्यानंतर मध्ये नाथपंथीयांना अनुसरून सुद्धा म्हणजे नवनाथांचं मंदिर वगैरे खूप आहे. त्यानंतर इथे प्रत्येक पिलरला किंवा प्रत्येक ठिकाणी भरपूर देवी देवतांचे आपल्याला मूर्त्या कोरीव नाही म्हणता येणार, त्या बांधण्यात आलेल्या आहे. अशा प्रकारे हे खूप छान मंदिर आहे. मध्ये जी कलाकारी वापरली मित्रांनो, ते पूर्ण झुंबर तुम्ही बघू शकता. इतकी संख्या आहे या झुंबरांची. प्रत्येक मंदिराला काचेचं असं एक डिझाईन करण्यात आलेली. ती डिझाईन इतकी आकर्षित आहे मित्रांनो. तुम्ही फॅमिली सोबत नक्की इथे येऊ शकता. यायचं कसं मी तुम्हाला एकदम सिम्पली सांगतो. नाशिक पासून अवघे 1 ते 1.5 तासात तुम्ही इथे येऊ शकता. नाशिक पासून आल्यानंतर तुम्हाला पहिले निफाडमध्ये यायचंय. निफाडमध्ये आल्यानंतर तिथून अवघे काही किलोमीटर अंतरावरती नैताळ हे गाव लागतं. नैताळ्यापासून अवघे 4.5 किलोमीटर अंतरावरती धारणगाव म्हणून एक विलेज येते, धारणगाव खेड म्हणून. त्या धारणगावापासून म्हणजे त्या गावातच अवघे काही मीटर अंतरावरती आपल्याला हे मंदिर बघायला मिळतं. आणि खूप छान, तुम्ही सर्व फॅमिली सोबत नक्की इथे येऊ शकता. तुम्ही ड्रोन शॉट्स वगैरे बघितलेच असतील या मंदिराचे. तर अतिशय आकर्षक असं मंदिर, तर सर्वांनी नक्की व्हिजिट करा मित्रांनो. खूप छान अशी डिझाईन. मी मुद्दामून इथे नाईटला व्हिजिट केली, जेणेकरून नाईटचा जो इथला जो व्ह्यू आहे तो मी तुम्हाला दाखवू शकतो. नाईटचा जो सनसेट आहे तो मी कॅप्चर केला. तो बी तुम्ही मंदिराचा बघितलाच असेल ड्रोन व्हिडिओ. तर ही कामाख्या माता म्हणजे भगवान शंकराची पत्नी सती माता आहे. सती माता ही दक्षाच्या यज्ञामध्ये गेली. यज्ञामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शंकराचा अपमान होतो. तो अपमान पार्वती मातेला सहन झाला नाही. तो अपमान सहन झाला नाही म्हणून सती माता त्या ठिकाणी आपला देहत्याग करते. देहत्याग केल्यानंतर सती मातेचा तो देह घेऊन भगवान शंकरजी फिरायचे आणि सती मातेच्या विरहामध्ये दुःखी राहायचे. तर भगवान विष्णूंना भगवान शंकराचं हे दुःख पाहावलं गेलं नाही, म्हणून भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडून सती मातेच्या शरीराचे खंड केले. ते खंड किती झाले? 51 ठिकाणी जे जे खंड पडले ते 51 शक्तिपीठ तयार झाले. अशाच प्रकारे कामाख्या मातेचं म्हणजे मातेची योनी ज्या ठिकाणी पडली ती गुवाहाटी आसाममध्ये, त्या ठिकाणी कामाख्या माता झाली. आता हिचं नाव कामाख्या का पडलं? तर कामदेवाचं पुरुषत्व कामाख्या मातेच्या उपासनेने परत आलं म्हणून कामाख्या मातेचं नाव कामाक्षा पडलं. या कामाख्या मातेला वर्षातून एकदा श्रीधर्म होत असतो. जसं सामान्य श्रीधर्म हा महिन्याला होतो, तसं कामाख्या मातेला वर्षातून एकदा होतो. तर हा श्रीधर्म ज्यावेळी होतो, मंदिर 4 दिवस बंद असतं. पांढरं वस्त्र मातेच्या अंगावर ओढलं जातं. 4 दिवसांनी ज्यावेळेस मंदिर उघडतं त्यावेळी हे संपूर्ण वस्त्र लाल झालेलं असतं. अशी या कामाख्या मातेची कथा आहे. आता हे कामाख्या मातेचं मंदिर भारतामध्ये कुठेही नाही, एकमेव मंदिर फक्त गुवाहाटी आसाममध्ये. त्यानंतर दुसरं मंदिर भारतातलं आपल्या ठिकाणी महाराष्ट्रात धारणगाव तालुका निफाड या ठिकाणी झाले आणि महाराष्ट्रातलं हे पहिलं मंदिर आहे. अशा मातेची माहिती. ह्या मंदिराचं काम तसं मला वाटतं बरंच, आता मी तर नवीन आहे, परंतु केवळ ह्याच गाभाऱ्याचं काम 2-3 वर्षापासून चाललंय. हां.
तर अशा प्रकारे मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटू परत अशाच छोट्या मोठ्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बाय बाय.